इथं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून उद्या 29 ऑगस्टला ते आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत। आणि त्यापूर्वी आता शिवनेरीहून लाखो मराठा समाज बांधवांना घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करत आहेत। त्यापूर्वी सरकार मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईत पोहोचण्याआधीच हाणून पाडण्याचं षड्यंत्र रचत असल्याचा आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे भाई दीपक केदार यांनी केला आहे। स्वतः भाई दीपक केदार आहेत। भाई, तुम्ही थेट सरकारवर आरोप केला की सरकार मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हाणून पाडत आहे। नाही, सरकारची मानसिकता हे आंदोलन होऊ द्यायची नाही। त्याच्यामुळे 2-2 महिना आझाद मैदानावर उपोषण होत असताना एकच दिवसाची परमिशन का दिली? सरकारच्या इशाऱ्याशिवाय हे झालेलं नाही। कोर्टाला चुकीचा IBचा रिपोर्ट दिल्याशिवाय हे झालेलं नाही। त्याच्यामध्ये आंदोलकांच्या आंदोलनाला बदनाम करणारी माहिती कोर्टात सादर केली असावी, त्यामुळे त्या दिशाभूल कोर्टाची करण्यात आली। म्हणजे कोर्टाकडून सुद्धा याला रोखण्याचा प्रयत्न आहे, त्यांच्या प्रवक्त्याकडून सुद्धा रोखण्याचा प्रयत्न आहे, लोकप्रतिनिधीकडून सुद्धा रोखण्याचा प्रयत्न आहे। आणि आज सकाळी जे धक्कादायक चित्र महाराष्ट्राला दिसलं की मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना शिवी दिली याचा नेरेटिव्ह बनवून मुंबईच्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याचा फोटो असणारं बॅनर लावलं आहे आणि त्या बॅनरवर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी कसं उत्तर दिलं मनोज जरांगेंना याचं स्टेटमेंट त्याच्यावर छापलेलं आहे। जर तुम्हाला या आंदोलकांना न्याय द्यायचा आहे तर मग हे बॅनर का लावलं? मी हे बॅनर लावण्याचा उद्देश हा आहे का की मराठा आंदोलकांचं आंदोलन तुम्ही चिरडून टाकणार आहे? कुठंतरी संघर्ष उभा राहावा, मराठा समाजाच्या प्रतिक्रिया याव्यात म्हणून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत। मग त्यासाठी आधी लक्ष्मण हाके या थिल्लर व्यक्तीला मैदानात उतरवलं। रात्री ते नागपूरला कुणाला भेटतात आणि सकाळी गेवरायला चॅलेंज करून येतात। हे कसं काय होतं? आणि इथं चॅलेंज करून तुम्ही काय शिव्या देताय, काट्या काढताय, दंड थोपटत आहे, मांड्या थोपटीत आहे? कोणती लढाई चालू आहे? जर मराठा समाजाच्या मागण्या सरकारच्या दरबारी आहेत तर व्यक्तिगत भांडण्याचं कारण काय? हे कुणातरी काहीतरी दिल्याशिवाय घडत नाही आणि दांडा काढण्याची भाषा केली जाते। हे कोण करतं आहे? हे सरकार करतं आहे। सरकारच्या या ठिकाणी आशीर्वादाशिवाय एवढं मोठं चॅलेंज कोणी करू शकत नाही। आम्ही चळवळीतलेत, साधा आम्ही एखाद्या आंदोलनाचं नुसतं आव्हान जरी केलं तर IB किती महाग लागते आम्हाला माहिती आहे। आणि 500 किलोमीटर अंतराव तुम्हाला माणूस रोखता आला नाही म्हणजे तुम्ही माणसं अंगावर घालून बघितले तरी मराठा समाजाने प्रतिक्रिया दिली नाही। आता कोर्टाची परमिशन नाकारली तरी मराठा समाजाने प्रतिक्रिया दिली नाही। आता तुम्ही बॅनर लावून उत्तर देताय, चॅलेंज करताय, मुंबईत जीभ हासडण्याची भाषा करताय। 3.5 फुटाची माणसं 5.5 फुटाच्या माणसाची जीभ हासडायला निघाले, उंचीचा अंदाज न घेता धमक्या द्यायला निघाले। त्याच्यामुळे कशाही परिस्थितीत या समूहाला कसं आक्रमक करता येईल आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी मताच्या ध्रुवीकरणासाठी OBCंना खुश करण्यासाठी दंगल कशी करता येईल हे जर प्रयत्न सरकार करत असेल तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही। ज्यांनी जीभ हासडण्याची भाषा केली त्या लोकांना रोका। गृह विभागाने IBने तात्काळ याच्यामध्ये चौकशी करा, कारण या लोकांनी हिरवी मिरची, हिरवा साप असं म्हणू महाराष्ट्रामध्ये लव जिहाद, लँड जिहाद, बोंगा या नावाखाली दंगली केलेल्या आहेत। दंगली करणाऱ्या एलिमेंट्स त्यांच्याकडे रेडी आहेत आणि मग या आंदोलनाच्या आडून त्यात घुसून काही अनुचित प्रकार गणपतीच्या सणाला रोखलं, भावनिक करून काही चुकीचे नेरेटिव्ह बनवून हे गोंधळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून मी सरकारला इशारा देतोय की लोकांना सगळं कळतं, तुम्ही कसलाही अजेंडा राबवू नका, आंदोलकांचं स्वागत करा। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, ती गुजरातची नाही। मुंबई मिळवण्यासाठी आम्ही बलिदान दिलं। मुंबईला येण्यापासून कोण रोखू शकतं? राजधानीत नाही यायचं, मागण्या घेऊन तर कुठं यायचं? मंत्रालय कुठं आहे? मंत्री कुठं बसतात? मागण्या जातील कुठं? आझाद मैदान कशासाठी? मग इथंच तुमचा रूल्स का वेगळा? याच्या आधी आंबेडकर भवन बचावचं आंदोलन 2-5 लाख लोक होते, तिथं कोणी प्रॉब्लेम नाही केलं। नाशिकवरून आदिवासींचं निघालेलं किसान मोर्चा 2-5 लोकांचा होता, त्याला कोणी नाही रोखलं। मग तुम्ही याच आंदोलनाला 5,000च लोक आणा, एकच दिवस बसा, हे कसं काय तुम्ही लावू शकता? लाखो लोकांचं मोर्चे याच्या आधी झालेत, आजच तुम्हाला अडचण काय? त्याच्यामुळे सरकारचीच मानसिकता दंगलीची आहे, सरकारचीच मानसिकता आंदोलन रोखण्याची आहे, न्याय देण्याची नाही। सामाजिक न्याय मागणाऱ्याला आम्ही चिरडून टाकू, दंगली घडू, पण आम्ही न्याय देणार नाहीत, ही भूमिका आहे। आंदोलक म्हणजे यांच्यासाठी अर्बन नक्षल, आंदोलक म्हणजे यांच्यासाठी नक्षलवादी। कदाचित या आंदोलनानंतर दुसऱ्या आंदोलनाच्या वेळी हे जनसुरक्षा विधेयक आणतात का काय सही करून अशी सुद्धा शंका निर्माण व्हायला लागली।
यांना आंदोलकांशी चीड आहे, त्यांना ते नक्षलवादी वाटतात, त्यांना ते शत्रू वाटतात आणि याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. त्याच्यामुळे हे आंदोलन चिरडू नका, आंदोलकांचं स्वागत करा. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गाने निघालेल्या आंदोलनाचं स्वागत केलं पाहिजे. जर का मराठा समाजासोबत दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, ही बॅनरबाजी, हे प्रवक्त्याचे स्टेटमेंट, हे प्रसाद लाडचे फडफड करणं जर थांबवलं नाही तर पॅन्थर म्हणून या समूहाच्या पाठीशी आमच्या पद्धतीने उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि जर दगाफटका केला तर महाराष्ट्रात याचे परिणाम तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाहीत. हा इशारा, गर्भित इशारा देतोय. तर निश्चितच शेवटी दीपक केदार त्यांनी सांगितलं की सरकारला न्याय द्यायची भूमिका बजावायची नाही आहे. सरकार न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये नाही, सरकारला दंगली घडवच्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात जर सरकारनं अशीच भूमिका जर ठेवली तर पॅन्थर सेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल आणि सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. कॅमेरामन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड.